थोड्याच वेळामध्ये मतमोजणीला सुरुवात होणार आहे। पोस्टल आणि ईव्हीएम मतमोजणी एकत्र होणार असल्याची माहिती आहे। तर पोस्टल मतांच्या निकालाशिवाय ईव्हीएम मतांची मोजणी होणार असल्याची माहिती समोर येते। अचूक आणि वेगवान निकाल आपण फक्त लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघत आहोत। सकाळी 6 वाजल्यापासून महा कव्हरेज आपण लोकशाही मराठीवर बघताय। काही मिनिटांमध्ये पहिला निकाल हाती येणार आहे। देशामध्ये एनडीएचं सरकार येणार पुन्हा एकदा की इंडिया आघाडी बाजी मारणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। आज देशभरातील प्रत्येकाचं लक्ष आहे ते म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या निकालाकडे, आणि हे निकाल येण्यासाठी उरलेले आहेत फक्त काही मिनिटं। स्ट्रॉंग रूम उघडल्या गेले आहेत आणि त्याचबरोबर ईव्हीएम मशीन सुद्धा मतमोजणी केंद्रावर आणल्याचं पाहायला मिळते आणि अगदी काहीच मिनिटांमध्ये या ठिकाणी मतमोजणीला सुरुवात होणार आहे। त्यामुळे पहिला कल नेमका काय असेल, कोण बाजी मारणार याविषयीची उत्सुकता आज प्रत्येकाला लागल्याचं पाहायला मिळतं। रस्त्यावरून जाणारा सामान्य माणूस असो, चहा टपरीवर चहा पिणारा माणूस असो किंवा चहा विकणारा माणूस असो किंवा पेपरवाला असो, आज प्रत्येकाला उत्सुकता आहे ती म्हणजे आपल्या देशामध्ये नेमकं कोणाचं सरकार स्थापन होतंय, कोणाला बहुमत मिळतंय याविषयीची। कारण पुढचे 5 वर्ष त्या पक्षाच्या हातामध्ये देशाची आपली डोर असणार आहे। तर त्यामुळे याकडे सगळ्यांचं लक्ष आहे आणि लोकशाही मराठीच्या माध्यमातून सकाळी 6 वाजल्यापासून आपण याचे महा कव्हरेज बघत आहोत। दरम्यान आपले प्रतिनिधी सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणावरून याविषयीचे अपडेट आपल्याकडे पोहोचवत आहेत। शुभम कोळी आपल्यासोबत जोडले गेले आहेत ठाण्यावरून, त्यांच्याकडे आपण जाऊयात। शुभम, काय सांगाल? काही मिनिटं उरलेली आहेत, 30 मिनिटांपेक्षाही कमी कालावधी उरलेला आहे। मतमोजणी अगदी काही मिनिटांमध्ये सुरू होते, काय अपडेट्स? निश्चित फरा पाहायचं झालं तर आता मतमोजणीला अवघा काही वेळ उरलेला आहे। मतदारांनी जे काही त्यांचं गुपित त्या मतपेटीमध्ये दडलेलं आहे ते आता 8 वाजल्यापासून खुलणार आहे। सध्या मी आहे कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये। पाहायचं झालं तर या ठिकाणी जे आहे ते शिवसेना विरुद्ध शिवसेना लढत पाहायला मिळाली होती। वैशाली दरेकर विरुद्ध श्रीकांत शिंदे यांच्या विरुद्ध ही लढत या ठिकाणी पाहायला मिळाली होती। पहिल्यांदाच कल्याणमध्ये देखील अशा प्रकारचं चित्र जे आहे ते घडलं होतं। तर आता अवघ्या काही मिनिटांमध्ये जी आहे ती मतमोजणीला या ठिकाणी सुरुवात होणार आहे। कल्याण येथील क्रीडा संकुलामध्ये ही मतमोजणी प्रक्रिया जी आहे ती संपूर्ण पार पडणार आहे। तर या ठिकाणी पाहायचं झालं तर मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा देखील ह्या संपूर्ण परिसरामध्ये तैनात करण्यात आलेला आहे। तर कोणत्याही प्रकारचं वाहन जे आहे ते ह्या परिसरामध्ये सोडण्यात येत नाही। त्याचबरोबर कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील किंवा सामान्य नागरिक असतील यांच्याकरिता देखील हा संपूर्ण मार्ग जो आहे तो बंद करण्यात आलेला आहे। 100 मीटरापर्यंत बॅरिकेडिंग देखील या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। तर संपूर्ण मार्ग जो आहे तो या ठिकाणी बंद केलेला आहे। कार्यकर्ते असतील किंवा सामान्य नागरिक असतील यांना 100 मीटर हद्दीच्या बाहेरच थांबण्याकरिता पोलिसांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे। तर अवघ्या काही काळातच आता या ठिकाणी मतमोजणीला देखील सुरुवात होणार आहे आणि नेमका आता ठाणे आपलं कल्याण लोकसभेचा सुभेदार कोण ठरतंय ह्या नावाचा आता पडदा देखील काही वेळात स्पष्ट होणार आहे। अगदी थोड्या वेळामध्ये पडदा उठणार आहे। अर्ध्या तासापेक्षा कमी तास या ठिकाणी कमी वेळ उरल्याचं पाहायला मिळतं। दरम्यान धन्यवाद शुभम, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।